हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मी राजश्री थोरात आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की माझे जे काही ऑडियन्स आहेत तर त्यांना ऑफ कॅम्पस जे ड्राईव्ह सध्या चालू आहे त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे होती. दॅट्स वाय आपण आज पाहणार आहोत की ज्या टॉप IT कंपनीज आहेत, रिलायन्स असेल त्यामध्ये किंवा टेक महिंद्रा, ह्या ज्या सॉफ्टवेअर कंपनीज आहेत तर यामध्ये कोणत्या टाईपचे हायरिंग सध्या चालू आहे, कोण यासाठी एलिजिबल आहे किंवा काय पॅकेज असणार आहे, लोकेशन काय असेल आणि मेन पॉईंट म्हणजे टेक महिंद्रा ही कंपनी तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉब ऑफर करत आहे. तर पाहूयात याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन की कोणत्या पद्धतीचे रिक्वायरमेंट असणार आहे, रोल्स असणार आहे. त्या अगोदर माझी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर पाहूयात की ही जी रिलायन्स इंडस्ट्री आहे तर यामध्ये ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग या पोस्टसाठी ते हायरिंग करणार आहेत. यासाठी जे जॉब लोकेशन राहणार आहे ते म्हणजे RCP नवी मुंबई. तर ह्या लोकेशनला ते हायरिंग करणार आहेत. नेक्स्ट जी एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो म्हणजे तुम्ही फ्रेशर्स असाल, BE ग्रॅज्युएट इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर रिलेटेड जे ब्रांचेस असतील किंवा ENTC ब्रांच असेल तर तुम्ही जर फ्रेशर्स असाल, 2020 आणि 2021चे पासआउट स्टुडंट असाल तर तुम्ही नक्की ह्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या ऑफ कॅम्पस ड्राईव्हसाठी अप्लाय करू शकता. आता यासाठी जो मेन पर्सेंटेज क्रायटेरिया आहे तो म्हणजे 10th, 12th आणि BE. तर ह्या सगळ्या एज्युकेशनसाठी तुम्हाला 70% ॲग्रिगेट रिक्वायर्ड आहे. As well as candidates should have completed all the semester in first attempt and who have completed their BE, ENTC and computer science in 2020 and 2021. Those students can be eligible for this drive. So this is regarding the eligibility criteria. Next point is a very important, that is what are the roles and what are the responsibility for that particular role. तर फर्स्ट जो रोल आहे दॅट यू हॅव टू हँडल द कस्टमर कॉल्स अँड प्रोव्हाइड रिझॉल्युशन विथ द हेल्प ऑफ L2 इंजिनियर्स and you have to monitor of network and service touch points of the given area and monitor the dashboard and performance KPIs. हे जे काही रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर त्या तुम्हाला तिथे त्या पद्धतीचं वर्क करावं लागणार आहे. आता तुम्ही म्हणत असाल की कोणताही इंटरव्ह्यू असेल किंवा कोणताही ड्राईव्ह असेल तर दे आर ऑलवेज मेन्शन देअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी. वाय? बिकॉज यू हॅव टू फोकस ऑन दॅट पर्टिक्युलर एरिया ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करता त्यावेळेस ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज असतील किंवा त्यांना जे स्किल्स रिक्वायर आहेत तर त्यावर तुम्ही प्रॉपर स्टडी करणं आवश्यक आहे, त्यावर तुम्ही फोकस करणं रिक्वायर्ड आहे. दॅट्स वाय दे हॅव ऑलवेज मेन्शन देअर रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज अँड what are the skills they are required. So this is regarding the Reliance industry. If you are completed your BE in ENTC and computer science, then you can apply for this off campus drive. आता next जो drive आहे that is from the Tech Mahindra company. So first point is Tech Mahindra is hiring freshers for the associate software engineer post and you have required 0 to 1 years of experience. तुम्ही freshers असाल किंवा up to 1 yearचा experience असेल then you can apply for this post. And what is the location? That is Mumbai, Noida and Pune. And you will have a package of 3.2 to 3.2 LPA. म्हणजे यांनी इथे सॅलरी पण डिस्क्लोज केलेली आहे. अप टू 3.2 LPA तुम्हाला पॅकेज असणार आहे. आता यासाठी जे तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो म्हणजे तुम्ही BE आणि BTech असाल, फ्रेशर्स असाल, 2020 किंवा 2021 बॅच असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. यांनी जॉब लोकेशन ठेवलेलं आहे पुणे, मुंबई, दिल्ली NCR, बट इट इज वर्क फ्रॉम होम नाव. रिमोट वर्क असणार आहे सध्या तरी बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक सिच्युएशन अँड दे विल डिसाइड व्हेन यू हॅव टू वर्क फ्रॉम ऑफिस. सो याच्यामध्ये ट्रेनिंग पिरियड हा 3 मंथचा असणार आहे. सॅलरी अप टू 3.25 LPA असणार आहे आणि फायनल CTC विल बी डिपेंड ऑन द कॅन्डिडेट परफॉर्मन्स इन द टाइम ऑफ इंटरव्ह्यू अँड विल बी ॲट द कंपनी डिस्क्रिप्शन. सो टेंटेटिव्ह डेट त्यांनी ठेवलेली आहे डिसेंबरमध्ये होऊ शकतो, म्हणजे 31st किंवा आफ्टर मे बी जानेवारीमध्ये सुद्धा हा तुमचा इंटरव्ह्यू आणि डेट ऑफ जॉईनिंग असू शकते. तर
यामध्ये त्यांनी कोणते स्किल्स त्यांना रिक्वायर आहेत तर यू शुड अवेअर ऑफ द करंट इश्यूज अफेक्टिंग इन द IT इंडस्ट्री अँड इट्स टेक्नॉलॉजी ॲज वेल ॲज लॉजिकल ॲनालिटिक अँड क्रिएटिव्ह अप्रोच टू प्रॉब्लेम सॉल्विंग अँड you should have knowledge of Java, .NET, automation testing, AI, Python, networking, Oracle, MS, Cisco certifications will be preferred. तुमच्याकडं कोणतंही सिस्कोचं जर सर्टिफिकेशन असेल तर you will be prefer for this position. So what is the eligibility criteria? आपण पाहिलेले की eligibility criteria is a B and B Tech, okay, but the percentage criteria is always 60% first class or equivalent in SSC, HSC, diploma and graduation, post graduation up to 60% तुम्हाला ॲग्रिगेट असणं इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये त्यांनी स्ट्रीम्स कोणता अलो केलेला आहे तर त्यामध्ये तुमची कम्प्युटर सायन्स असेल, तुम्ही IT किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेलं असेल तुमचं, किंवा इलेक्ट्रॉनिक्स ENTC किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असेल तरच तुम्ही अप्लाय करू शकता. ज्या नॉन IT ब्रांचेस आहे सिव्हिल, मेकॅनिकल, दॅट दोज स्टुडंट्स कॅन नॉट बी अप्लाय फॉर दिस टेक महिंद्रा ऑफ कॅम्पस ड्राईव्ह. त्यानंतर कॅन्डिडेट मस्ट बी पास आउट फ्रॉम 2020 and 2021 and in possession of either consolidated mark sheet and should not be more than 1 year of gap in since SSC to the till of the date of joining. त्यांचं जे बॉन्ड आणि कंपन्सेशन त्यांनी इथे प्रोव्हाइड केलेलं आहे की कॅन्डिडेट विल बी ऑन प्रोबेशन for 6 months with the CTC of 2.6 LPA per annum. On the completion of probation period, the candidate will be offered for 3.25 LPA पर ॲनम. म्हणजे ऑलमोस्ट 6 मंथ तुम्हाला 2.6 पॅकेज असेल आणि 6 मंथ्स नंतर तुम्हाला 3.25 पॅकेज असणार आहे. कॅन्डिडेट विल हॅव टू साइन द बॉन्ड फॉर INR 1 lakhs फॉर द मॅन्डेटरी पिरियड फॉर द 2 years. म्हणजे यांचा 2 yearsचा बॉन्ड आहे टेक महिंद्रा. जर तुम्हाला बॉन्ड ब्रेक करायचा असेल और इफ यू वॉन्ट टू लेफ्ट द कंपनी बिफोर 2 years then you have to pay 1 lakh. Okay, then regarding the project and work timing, candidate should be willing to work in any type of project as per the company requirement and specific work timing including the shift working. आणि आत्ता जी तुमचा जो काही इंटरव्ह्यू असणार आहे किंवा सिलेक्शन प्रोसेस असणार आहे, ऑल दीज प्रोसेस थ्रू द व्हर्च्युअल राऊंड आणि जे काही तुमचं वर्कही असणार आहे तर ते पण व्हर्च्युअली असणार आहे. वर्क फ्रॉम होम सध्या ते प्रोव्हाइड करत आहे. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला सॅलरी इथे भेटणार आहे. तर तुम्ही नक्की एलिजिबल असाल तर नक्की रिलायन्स आणि टेक महिंद्रा ह्या दोन्ही कंपनीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका. आणि माझ्या टेलिग्राम चॅनललाही तुम्ही फॉलो करू शकता. इंस्टाग्रामवरही मी माझे ह्या पोस्ट अपलोड करत असते आणि तुम्ही अशाच पद्धतीचा सपोर्ट माझ्या चॅनलला देत राहा आणि अशाच डिफरंट ज्या प्रायव्हेट सेक्टर असेल किंवा गव्हर्नमेंट सेक्टरचे जे जॉबचे अपडेट असतील ते मिळवत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस चॅनल.